मला ना कधी कधी पुन्हा तुझ्या इतकं व्हावंसं वाटतं. हवं तेव्हा झोपायचं, हवं तेव्हा रडायचं, हवं तेव्हा हसायचं आणि आपल्या हसण्याने सगळ्यांना हसवायचं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कुठलेच डिसिजन्स घ्यायचे नाहीत, कुठलेच. खूप टेन्शन येतं ग काही डिसिजन्स घेताना. अशा वेळी आपल्याला काय हवंय आणि समोरच्याची आपल्याकडनं काय अपेक्षा असते काहीच कळत नाही. मग प्रत्येक गोष्टीला वेळ लागायला लागतो. आता होकार किंवा नकार हा काही अभ्यास करून दिलेला परीक्षेचा पेपर नाहीये. तसं असतं ना तर मी टॉप केलं असतं, पण इथे कधी कधी होकार सुद्धा नापास करू शकतो. हाच प्रॉब्लेम आहे. बघ हेच आवडतं मला तुझं. हे तुझ्यासारखं गोड हसणं शिकवशील मला? चल आता मी तुला जे काही सांगितलंय त्यावर नीट विचार कर. येते मी. जरा बोलायचं होतं. सिरियस आहे. काय झालं? मी खूप गोंधळले आणि अचानक दडपण आल्यासारखं वाटतंय. आजी म्हणत होती काल विवाह मंडळातून फोन होता, स्थळाचं काय झालं म्हणून. अच्छा, पण तुम्ही तर भेटताय ना आणि तुमचं बोलणंही सुरू आहे. पण मला आणखी वेळ हवाय. मग सलील वेळ देत नाहीये का तुला? नाही, तो तर म्हणतोय तुला हवा तितका वेळ घे. मग प्रॉब्लेम कुठे आहे? प्रॉब्लेम वेळेचाच आहे विक्रांत. मला या गोष्टीची भीती वाटतेय की त्याने दिलेल्या वेळानंतर सुद्धा माझा नकार असला तर. तो खूप खूप समजून घेतोय मला, पण या समजूतदारपणानंतर सुद्धा मला त्याला होकार द्यावासा नाही वाटला तर. हा म्हणजे असं होऊच शकतं. आणि वेळ हा तो विचार करायलाच दिलेला असतो ना. पण हे माझ्या बाजूने झालं विक्रांत. त्याच्या बाजूने काय? इतका वेळ थांबल्यानंतरही त्याला नकार मिळाला तर. आणि तो माझ्यासाठी कितीतरी चांगली स्थळं नाकारत असेल आणि माझ्या नकारानंतर त्याचं काय? एक्सक्यूज मी सर, मोनिका मॅम बोलावतात. आलोच. का काय झालं? विक्रांत, मला कंटाळा आलाय. तू मला इकडे एकटा का सोडून जातोस? आता मी शुद्धीवर आले ना, मग बेशुद्ध असल्यासारखं टाकून का जातोस तू? मोनिका, हे बघ, तू बेशुद्ध होतीस ना, तेव्हाही एकटी नव्हतीस आणि आत्ताही नाहीयेस. आणि तुला काही हवं असेल, काही लागलं तर तू स्टाफला बोलावूच शकतेस. स्टाफ बद्दल नाही बोलत आहे, तुझ्याबद्दल बोलतेय. मोनिका, तुला हे चांगलं माहितीये की मी 24 तास नाही देऊ शकत तुला. तू मला 24 तास द्यावेस अशी अपेक्षाच करत नाहीये मी. सूप भरवलं होतंस ना मला, तेव्हा किती वेळ होतास तू माझ्या बरोबर? विक्रांत, त्या सूपपेक्षा तू माझ्या बरोबर असणं माझ्यासाठी जास्त महत्वाचं होतं. तू नुसता बरोबर असलास ना तरी मी लवकर बरी होईन. मोनिका, हे बघ, तुला बरं वाटावं म्हणून बाळ तुझ्या जवळ असणंही पुरेसं आहे. आणि त्यामुळे तुझा एकटेपणाही जाईल. एकटेपणाचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल? नाही सॉल्व्ह होणार.
एकटेपणाचा प्रॉब्लेम. कारण आता तुम्हाला डिवोर्स देणार आहेस ना. आयुष्यभर एकटंच राहायचंय मला. एनिवे, मानसी कुठे? नाही म्हणजे कायम ती तुझी शेपूट असल्यासारखी तुझ्या मागे मागे फिरत असते ना. आता दिसत नाहीये म्हणून विचारलं. ती गेली असेल. असेल असेल म्हणजे तुमचं आजकाल एकमेकांशी फारसं बोलणं नाही होत का? ती सलीलला भेटायला जाणार होती. कम अगेन? काय बोललास तू? ती सलीलला भेटायला जाणार होती. कळलं? दॅट्स ग्रेट. दॅट्स व्हेरी गुड. चांगली प्रगती आहे नाही? मानसी, तू इथे काय करतेस? मी घरी जाण्यासाठी रिक्षाची वाट बघतेय. अगं पण तू सलीलला भेटणार होतीस ना. अरे त्याची मीटिंग लांबली म्हणून तो म्हणाला काही थांबू नको माझी वाट बघत. ओ तू सोडशील मला? नाही, का? तू माझी मैत्रीण आणि कलिग आहेस. असं कसं सोडू तुला? हा पण तू जर घरी सोड म्हणालीस तर सोडू शकतो. क्रांत, काय झालं सलीलचं? अरे त्याची मीटिंग संपतच नव्हती. मग तो म्हणाला उगाच थांबू नको, आपण नंतर भेटू. नाही ते कळलं मला तुझ्या उतरलेल्या चेहऱ्यावरून. असं काही नाहीये विक्रांत. राग आलाय? राग अजिबात नाही. राग कशाला येईल? हे बरं या म्हणजे लकी असेल. आणि इतका उशीर केला, तो भेटला सुद्धा नाहीये तुला, तरी पण राग नाही आला तुला त्याचा. विक्रांत, काळजी करू नकोस, तुमची भेट आज नक्की होणार आहे. अच्छा, तू काय ज्योतिषी आहेस? सेकंड. हाय. हाय, आय एम सो सॉरी. माझी आत्ता मीटिंग संपली, मी जस्ट फ्री झालो. आपण भेटू शकतो का आत्ता? कळलंय मला, हो म्हण. ठीक आहे, येते मी. ओके, ग्रेट. मी वाट पाहतो. बाय. सॉरी विक्रांत, परत मागे जावं लागेल. मानसी, काही गोष्टींसाठी काही पावलं मागे जाणं हे नेहमीच चांगलं असतं. बास झाला आता विक्रांत. असं कसं? अगं त्याला वेळेचं महत्व कळलं पाहिजे. हे बघ सलील, तू आता जर वेळ पाळली नाहीस तर तुझ्यावर वाईट वेळ येऊ शकते. ओके, आय एम सो सॉरी. अरे मला नाही, हिला सांग, माझं काही नाहीये. अरे हो, खरंच की. ओके, आय एम सो सॉरी. पुन्हा असं होणार नाही. इट्स ओके. मला राग येतो पण तुझा येत नाही असं म्हणायचंय तिला. असं काही नाही. म्हणजे बघ ना, तू मगाशी तुला इतका उशीर झाला पण ती अजिबात चिडली नाही तुझ्यावर. तसं नाहीये, मला राग आला होता पण मी तो दाखवला नाही. हे बघ, तेच सांगतो मी. म्हणजे कळतंय ना तुला? तू ना ह्याच्याकडे लक्ष देऊ नकोस. आता माझं हसून हसून पोट दुखायला लागलंय. मी फक्त विचार केला की असेल काहीतरी कारण, झाला असेल उशीर. नाही पण मला वाटतं की असंही कधी कधी व्हायला पाहिजे. उलट अशा सिच्युएशन मधनं माणूस जास्ती कळतो. बट जोक सपाट,
मानसी वेळ आणि कमिटमेंट्स यांच्या बाबतीत खूप पर्टिक्युलर आहे, खूपच. तिला अशा छोट्या छोट्या गोष्टींमधून आनंद मिळतो आणि ती कुणालाही म्हणजे कुणालाही गंभीर नर्वस अजिबात पाहू शकत नाही. आणि त्यात तिच्या सोबत असेल कोणी तर त्याला तर अजिबातच नाही. विक्रांत बास आता. तू जवळ जवळ माझं प्रगती पुस्तक उघडलंय. ठीक आहे, तुझं प्रगती पुस्तक बंद करतो आणि मी निघतो आता. अरे थांब ना. अरे लग्नासाठी तुम्ही भेटलात की मी? तुम्ही चालू द्या, मी येतो. बाय बाय. सलील पंडित बघता क्षणीच आपल्याला आवडला, पण त्याचं आणि मनूच्या भेटीगाठीचं काय झालं देव जाणे. हो ना. अरे तर ह्या मनुष्य बोलायला जावं ना तर तिचा मूड कसा असेल देव जाणे. कारण अहो हल्ली स्थळ लग्न मुलगा हे नुसते शब्द सुद्धा तिला चिडायला पुरतात. पण आता गप्प बसून चालणार नाही. परवाच तिच्याकडे विषय काढला होता, तेव्हा नुसतं भेटला एवढंच सांगितलं तिने. पण पुढे काय झालं हे सांगायला नको का? आपण असं करूया का, आपण जावई बापूंना विचारूया का? अगं बाई एकटेच आले वाटतं. जावई बापू तुम्ही बसा बसा बसा, प्लीज बसा. हे काय तुम्ही एकटेच? म्हणू हा, ती सलीलला भेटायला गेलीये. मी तिकडनंच येतोय आता. चला आता चिंता नाही. अहो आम्ही आता याच विषयावर बोलत होतो आणि आम्हाला वाटलं की या मोनाच्या बाळणपणाच्या गडबडीत एक चांगलं स्थळ गेलं की काय. जावई बापू एक बोलू का? हा बोला ना. तुम्ही ना मनुष्य ह्या विषयावर बोलाल का? कारण कदाचित तिला आमच्याशी नीट बोलता येत नसेल. आणि अहो त्याने त्याचा होकार तर मनूला पाहिल्या पाहिल्याच कळवलाय. आजी आजोबा, सगळ्यात अगोदर तुम्ही मनातली भीती काढून टाका, ओके? आणि मानसी स्वतः बोललीये माझ्याशी या विषयावर. तिला काही समजवायची गरजच नाहीये. तिला सगळं नीट कळतंय. तुम्ही फक्त घाई करू नका. कसं आहे, आत्ता ते एकमेकांना जो वेळ देतायत ना, तो वाया नाही जाणार. पुढे काही चांगलं घडणार असेल तर हाच वेळ ती इन्व्हेस्टमेंट म्हणून समजा. आणि सलील येईल तिला सोडायला. येऊ मी? बघा किती छान समजावून सांगितलं त्यांनी. जावई बापू आणि त्यांच्या घरची माणसं बघितली ना की मला अगदी राहून राहून वाटतं किती नशीबवान आहोत आपण. खरंय तुझं म्हणणं. चल जाऊया. हो चल. चला. नाही नाही म्हणता म्हणता भेट झाली आपली. तू नाही नाही म्हणता म्हणता आपली भेट झाली. पण आज मस्त वाटलं मला. म्हणजे आपली तर भेट झालीच, पण आज विक्रांतशी सुद्धा पहिल्यांदाच असं मोकळेपणाने बोलता आलं मला. मस्त माणूस आहे. मला ना आज मानसी एक गोष्ट शिकायला मिळाली. म्हणजे आपण असं दुःखाला कुरवाळत बसलं नाही पाहिजे. त्याला जितकं आपण कुरवाळू ना ते तितकं मोठं होतं. उलट त्याला असं निग्लेक्ट करायचं, ते लांब पळून जातं. म्हणजे बघ ना, त्याची बायको दवाखान्यात आहे, तिला त्रास होतोय, ती आजारी आहे, पण हा खूप असा बॅलन्स्ड होता. त्याने त्या दुःखाचा बाऊ नाही केला. मला जेन्युइनली आज असा खूप आनंद होतोय की अशी चांगली माणसं माझ्या आयुष्यात येत आहेत. आणि
त्याही पेक्षा ही कल्पना जास्ती सुखावणारी आहे की ही चांगली माणसं भविष्यात आपल्या आयुष्याचा एक भाग असणार आहे. असं खूप आतून बरं वाटतं, खूप सुखावल्यासारखं वाटतं. मानसी, ऍक्च्युली मला तुला काही विचारायचंय. अगं नाही, मला सिरियसली तुला काहीतरी विचारायचंय मानसी. माहितीये मला. काय? मी उत्तर आताच देते. मी बरी आहे. आय एम फाईन. ऍब्सोल्युटली फाईन. अगं इतके हसले होते ना मी सकाळी. थँक्स. थँक्स का बरं? कारण तू माझ्या दिवसाची सुरुवात ह्याच प्रश्नाने करून मला हसवल्याबद्दल आणि दिवस संपताना पुन्हा तोच प्रश्न विचारून परत हसवल्याबद्दल. अगं चलो बाय. बाय. विक्रांत, विक्रांत मला काका अरे असू दे असू दे. बसा. काही नाही रे, गावाहून आलो, सगळ्यांना भेटलो. तुला भेटायचं राहिलं होतं, म्हटलं तुला भेटूया, तुझ्याशी बोलूया म्हणून इथे आलो. काय रे, काही टेन्शन आहे का? थांब, मी तुझं डोकं चिपून देतो. काका काका मला आठवते की माझ्या मेडिकलच्या फायनल इयरच्या एक्झामच्या वेळी तुम्ही असंच माझं डोकं चिपवायचं. तेव्हा जेवढं टेन्शन होतं ना, तेवढं टेन्शन आताही आहे. अशा वेळेला वाटून राहतं की अशा प्रसंगी मी हजर असायला हवं होतं. खूप मानसिक त्रास होत असेल ना तुला? काका झाला थोडा, पण मला खात्री होती की तुम्ही आपल्या गावच्या देवाला सांगून सगळी सूत्र हलवणार. सूत्र हलवणारा मी कोण रे? नाही, माझी भाबडी श्रद्धा मात्र आहे त्याच्यावर. आणि मला राहून राहून वाटतं तो माझं ऐकतो आणि म्हणूनच वारंवार साकडं घालायला मी तिकडे जातो. हे गे काय आठव आठव बघू. आठवेल आठवेल. हे खेळणं आहे, पाळण्याला बांधतात ते. तुझंच आहे ते. माझं माईच्या नकळत गावाकडे नेऊन ठेवलं होतं हे खेळणं. विक्रांत, लहान मुलांची मला खूप आवड, पण लग्न करायचं नाही हा निर्णय अगोदरच घेऊन ठेवलेला. परवडण्यासारखं नव्हतं रे स्वतःचा संसार उभा करणं त्यावेळेला. मग काय, माईचा आणि माझ्या सदादाताचा संसार स्वतःचा समजलं आणि त्याच्यातच एकरूप झालो. त्यावेळेला हे खेळणं मी लपवून ठेवलं होतं गावाकडे. ते घेऊन आलो खास तुझ्यासाठी. तुझ्यासाठी नाही, तुझ्या लेकीसाठी. काका पाळणा इथेच आहे, तुम्हीच बांधा. असं म्हणतोस? ठीक. हे बघ, मोनिका आणि बाळ आपल्या घरी आलं ना की या घराचं रूपडं बदलणार. मोनिका पूर्णपणे बरी होणार आणि चकुलीची काळजी घेणार. नक्की घेणार. चल येतो. काका काय बाळ? ए सगळं छान व्यवस्थित होणार. काळजी घे स्वतःची
आईची आणि सगळ्यांचीच. येतो मी. देवा काळजी नाही करायची.